असं आहे, ओबीसी जात किंवा रिझर्वेशन हे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे. हे संविधानाने दिलेला अधिकार आहे. लोकसंख्येच्या 50% 52% लोकसंख्या त्यावेळेस गृहीत धरून 27% रिझर्वेशन दिलं गेलं. त्यामध्ये एस सीचं त्या प्रमाणात, एस टीचं त्या लोकसंख्येप्रमाणामध्ये 100% रिझर्वेशन, कारण तो अत्यंत गरीब आणि मागास समाज होता. आता जबरदस्तीनं हे जे काही चाललेलं आहे की आम्हाला सरसकट द्या, तर जरांगे पाटलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी शासन झुकत आहे, प्रशासन झुकत आहे आणि त्यांची इच्छापूर्ती होत आहे. पण कायद्याच्या चौकटीत बसेल तर ते ओबीसी ठरतील. कायद्यामध्ये बसत असेल, नियमात बसत असेल तर ओबीसी ठरतील. प्रमाणपत्र देऊन उपयोग नाही, तर त्याची व्हॅलिडिटी पाहिजे आणि व्हॅलिडिटीला 1950च्या पूर्वीचे पुरावे पाहिजे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची हिस्ट्री पाहिजे. आता ही दिलेली, जबरदस्तीनं दिलेली जे काही प्रमाणपत्र आहेत ते त्यामुळे या नियमात बसत नाही, म्हणून ते व्हॅलिडिटी होत नाही आहे. पर्यायानं कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावर अनेकांनी तिकडे निवडणूक लढली, जिंकून आलेत, काही हरले असतील, त्यांचा वेळ गेला, सरकारचेही पैसे गेलेत आणि आज त्या जागा रिक्त व्हाव्या लागतील, रिक्त कराव्या लागतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. आणि या जागा रिक्त झाल्या तर पुन्हा नव्यानं प्रक्रिया करावी लागेल. जसं नागपूर जिल्हा परिषदेमध्ये झालं होतं, तीच प्रक्रिया पुन्हा मराठवाड्यामध्ये या प्रमाणपत्राच्या रद्द झाल्यामुळे होईल. आणि मी खात्रीनं सांगेल, जरांगे पाटील त्यांच्या समाजासाठी लढतायत, त्याबद्दल आमचा आक्षेप नाही. त्यांनी आपल्या समाजासाठी लढलं पाहिजे. पण ते अशा पद्धतीनं जर जात प्रमाणपत्र रद्द होत असतील, व्हॅलिडिटी मिळत नसेल, तर मग ते नियमबाह्य काम सरकारने का करावं, कशासाठी झुकून करावं, कोणाच्या दबावामुळे करावं, हे सरकारने ठरवलं पाहिजे. कायद्यापेक्षा कोणीही व्यक्ती मोठा नाही, संविधानापेक्षा कोणीही व्यक्ती मोठा नाही. त्यामुळे फडणवीस सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून कार्यवाही करावी आणि प्रमाणपत्र द्यावेत, अशी आमची त्यांच्याकडे मागणी असणार आहे. पुण्यामध्ये माळशेज घाट मध्ये 1500 मेगावॉटचा एक वीज प्रकल्प होतोय, तो अदानीला देण्यात आलेला आहे आणि मग त्यामुळे मुरबाड असेल किंवा जुन्नर दोन्ही बाजूच्या तालुक्यात 89 गाव आहे ते बाधित होतात, विरोध सुरू झाला. असं आहे, अदानी जिथे बोट ठेवेल तिथे तो प्रोजेक्ट उभा होईल. अदानी बोले मोदीजी चाले, अशीच आत्ता देशाची परिस्थिती आहे. त्यामुळं अदानीजी बोले तर महाराष्ट्र सरकारही चाले, कारण वरून आदेश आल्यावर यांना काहीच करता येत नाही. 1000 पोलीस लावतील, 5000 पोलीस लावतील आणि शेतकऱ्याच्या जमिनी बळजबरीनं घेतील. वीज प्रकल्पाला अदानी आता देशामध्ये नंबर 1 वर आहे. तो पाकिस्तानलाही वीज पुरवत आहे, बांगलादेशालाही वीज पुरवत आहे. पाणी भारताचा, जमीन भारताची आणि परदेशाची सेवा अधिक करत आहे. अधिक दरानं पैसे मिळत असतील आणि भारतामध्ये महाराष्ट्राबरोबरही त्याचा करार झाला आहे. आमच्याकडे वीज असताना आमचे वीज संच बंद पडतात आणि अतिरिक्त वीज आम्ही अदानीकडून घेतो. यामध्ये अदानींची आणि मोदीजींची मैत्री, संबंध
हे टिकवण्यासाठीच करावं लागतं असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून पंतप्रधानांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बळजबरीनं जमिनी घेऊन, शासकीय जमिनी देऊन या मोदीजींच्या घशात घालण्याचा आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचा धंदा उचलला आहे, विळा उचलला आहे. आम्ही पण जाऊ त्या ठिकाणी आणि शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहू. शेतकऱ्याच्या संमतीशिवाय कुठल्याही जमिनी सरकारने घेऊ नयेत. खूप जमिनी पडीक आहेत जिथे तुम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये आयरन ओव्हरसाठी वन विभागाचे लाखो हेक्टर जमीन दिली, करोडो झाडं तोडलीत. त्याप्रमाणे तुम्हाला एखादा प्रोजेक्ट राबवायचा असेल तर वन विभागाची जी झुडपी जंगलाची जागा आहे किंवा वन विभागाची पडीक जागा आहे, महसूल विभागाची पडीक जागा आहे, त्याचा वापर करा. आता विजेमध्ये नंबर 1 वर अदानी आहे. गोडं तेल खाण्याच्या तेलामध्ये 1 नंबरवर अदानी आहे. विमानतळामध्ये सगळे विमानतळ त्यांनी घेतले आहेत. देशातील पोर्ट त्यांनी घेतलेले आहे. ग्रेन्समध्ये आत्ता अदानी सगळ्यात पुढे आहे. सिमेंट इंडस्ट्रीमध्ये पुढे आहे. डाटा सेंटरमध्ये अदानी आता देशात पुढे आहे. रिअल इस्टेटमध्ये जमिनी बडकवण्यामध्ये अदानी पुढे आहे. संपूर्ण अदानींनी बोट ठेवलं आणि ते अदानीला मिळालं नाही. महाराष्ट्रातील साधारणतः 7 ते 8 लाख कोटीच्या जमिनी अदानीच्या घशात घातल्या गेल्या आहेत. ते कवडी मोल दराने शेतकरी 100% नाही 500% कर्जमुक्त झाला असता. या देशातील कर्ज संपूर्ण फेडू शकलो असतो. कर्जमुक्त हा देश झाला असता. परंतु दुर्दैवानं या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये अदानीच्या सेवेसाठी आम्ही सेवेकरी अदानीचे म्हणून कारभार चालला आहे आणि यामध्ये लोकांचे हाल होत आहेत. लोकांचे हाल यासाठी होत आहेत, 13 तारखेला आता आदिवासी विभागाचे कंत्राटदार उपोषणाला बसत आहेत. आदिवासी आश्रमशाळेतील पोरं कोरोना काळापासूनचे जवळपास राज्यातील 980 आश्रमशाळा आहेत. त्याचे 600 कोटी रुपये देत नाही म्हणून त्या आश्रमशाळामध्ये मुलांना, आदिवासी मुलांना अन्न मिळेना असं झालं आहे. त्यांना अन्नधान्य मिळत नाही, जेवायला मिळत नाही, ही परिस्थिती राज्यावर आली आहे. 13,000 कोटी रुपये आदिवासी विभागाचे कंत्राटदारांना देणे आहे. थोडे कमी झाले इतर ठेकेदारांचे, पण तेही सुद्धा आता जवळपास 58,000 कोटी रुपये PWDचे ठेकेदारांना देणे आहे. आणि आत्ता राज्य 10.5 लाख कोटीच्या कर्जात आहे. हे म्हणतील की आमची पत आम्ही ओलांडली नाही. आता पतच ओलांडण्याची राहिली आहे. ती पत त्यांच्या छातीपर्यंत गेली आहे, ती गळ्यापर्यंतची जायची वाट पाहत आहे. म्हणजे गळ्यापर्यंत गेली आहे, तोंडात जायची वाट पाहत आहे ती पत. आणि मग राज्य उजाडल्यावर हे म्हणतील आमचा काय दोष आहे. यामध्ये आखाती देशाचा दोष आहे, नेहरूजींचा दोष होता, ते इंदिराजीवर दोष देतील आणि गरज पडली तर महात्मा गांधीवरही दोष देतील. अशा प्रकारची मंडळी नाकर्तेपणा सिद्ध लपवण्यासाठी दुसऱ्यावर दोष देऊन मोकळे होतील. म्हणून जो प्रकल्प अदानीचा होतोय त्याला आमचा पूर्णतः विरोध आहे. कुणाची जागा शेतकऱ्यांची बळजबरीनं घेऊ नये ही त्यामागची आमची भूमिका आहे. आज सरसंघचालक मोहन भागवत तरुणांशी मुंबईत संवाद साधणार आहे. 100 शहरातील 2,000 तरुण जाणार आहे त्या ठिकाणी. कुठंतरी झेंजीला महत्त्व देताना पुन्हा एकदा संघ परिवार आणि भाजप दिसते. आता जे जेनजीच्या संदर्भात देशात झालं वो फिर से वापस आने वाला नहीं है. पुन्हा काही ते परत येईल असं मला वाटत नाही. मोहन भागवतांच्याकडे काय आयडियोलॉजी आहे तरुणांसाठी, कुठला प्रोग्राम आहे, ते जाऊन संवाद देऊन सांगतील की तुम्ही उद्यापासून संघ शाखेत या, देशभक्तीचे डोस देतील आणि सांगतील की इथे जर आला तर तुमचं पोट भरेल. पोट त्यांचं भरणार नाही आहे, संघाच्या भरोशावर जे सत्तेत आले त्यांचं पोट भरणार आहे.
पुन्हा एकदा या युवकांचा वापर सत्तेसाठी करण्यासाठी कदाचित सरसंघ चालकाची धडपड असेल. जी जे सध्याची स्थिती आहे भारतीय जनता पक्षाची, या देशातील युवा हा पूर्णतः या सरकारची ऐशी तैशी करतो आहे, या सरकारच्या विरुद्ध उभा ठाकला आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पोरांना बोलवून दुसरे तर कोणी जाणार नाही आणि विद्यापीठावर सगळे संघाचीच माणसं बसवली आहेत. त्यामुळे सरकार फतवा काढेल की प्रत्येक विद्यापीठातून 200-400 पोरं पाठवा आणि त्यांना घेऊन जबरदस्तीनं तिथे त्या मोहनजी भागवतांच्या पुढे बसवलं जाईल आणि खोट्या देशभक्तीचे धडे दिले जातील. हे सर्व मूर्ख बनवण्याचा नवीन नवीन उद्योग यांच्या डोक्यात शिजत असतो. त्यातून ही नवीन उपज आहे असं मी मानतो. काँग्रेसच्या ट्विटर भूमी पुडिया हे ट्विट करण्यात आलेलं होतं, ते हटवलं असं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं, मात्र ते अजूनही हटवलं गेलेलं नसतं. नाही, गुंगी गुडिया हा ही शिवी आहे का? यांच्या अकलेचे दिवाळे निघाले पाहिजे. यांना काहीच कार्यक्रम नाही. हे यांची गोची झाली. अजितदादा गेल्यानंतर अजितदादांच्या विमानाचा जो अपघात झाला, साधा FIR होत नाही आणि हे यांच्या तोंडातून ब्र निघत नाही. अरे सत्तेचे भुके कंगाल तुम्ही, भिकारी, सत्तेसाठी मरणारे तुम्ही. तुमचा नेता जातो त्यावेळेस तुम्ही ब्र काढत नाही आणि गुंगी गुडिया म्हटल्याबरोबर तुम्ही बॅनर आणि फोटो लावून जाडता. कोणीतरी लाज ठेवा. गुंगी गुडिया हा शब्द, आपण लहान मुलगी जर कमी बोलली तर आपण गुंगी गुडिया म्हणतो. इंदिराजींना सुद्धा गुंगी गुडिया म्हटलंय, राम मनोहर लोहियांनी. कोणी बोलला नाही त्या संदर्भात. ही काय शिवी आहे? अपमान आहे. त्यांनी अधिक बोलावं आणि प्रभावीपणे काम करावं. म्हणून हा कदाचित आमच्या त्याच्या मागचा उद्देश आहे की प्रभावीपणे तुम्ही या ताकदीनं आणि बोला, मी या पदावर राहणार नाही जोपर्यंत अजितदादांच्या विमानाच्या अपघाताची संपूर्ण चौकशी होत नाही. किंवा एवढं तरी बोला. देऊ नका राजीनामा, आम्ही मागणारही नाही, आमचा अधिकारही नाही. पण हे जे काही मंडळी, त्यांची लालून चांगण करणारी जी काही मंडळी असतात काही पदासाठी, ते असा उपद्रव करतात. असला काय याच्यात काय आम्हाला कळत नाही. अरे जे सेंगरची जलातून निघाल्यावर मिरवणूक काढतात बलात्काराची, तो माजी आमदारांची बलात्काराच्या आरोपीची, त्यांनी सांगावं आम्हाला महिलांच्या सन्मानाच्या संदर्भात. ज्यांचा पंतप्रधान महिलांना विवस्त्र करून त्या मणिपूरमध्ये फिरवलं जात होतं, त्यांची धिंड काढली जात होती. ना गृहमंत्री गेलेत ना पंतप्रधान जाऊन आलेत. ते महिलांच्या संरक्षणाच्या गोष्टी सांगाव्यात. राजरोजपणे दररोज बलात्काराचे आणि महिलांवर अत्याचाराचे गुन्हे घडत आहेत. तो तुमचा महिला पैलवानावर जवळपास 30 महिला पैलवानांवर झालेला अत्याचार, त्यांनी पोरींनी केलेला आक्रोश जंतर मंतरवर, इंडिया गेटवर 60 त्याचे क्लिप आहेत. तरी तो त्यांचा माजी खासदार बृजभूषण तो निर्दोष सुटतो, निर्दोष सोडला जातो. पोलीस चौकशीमध्ये त्याला निर्दोष ठरवलं जातं म्हणून कोर्ट त्याला सोडतो. यावरून यांची नियत काय आहे, करणी काय आहे आणि बोलणं काय आहे, हे भारतातील लोकांना, हिंदुस्थानच्या लोकांना माहीत आहे. त्यामुळं आम्ही त्या राष्ट्रवादीलाही सांगतो आहे, बाबा रे, गुंगी गुडिया म्हटल्यानंतर इंदिराजी ज्या तेजानं उभे झाल्या, ज्या ताकदीनं उभे झाल्या आणि हा एक आयर्न लेडी म्हणून त्या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये प्रसिद्ध झाल्या, तसं कर्तृत्व आणि हिंमत आमच्या सुनेत्राताईंनी दाखवावं, यासाठीच आमचा थोडासा प्रयत्न होता. खरं तर विजयभाऊ, मंडल यात्रा एकीकडे निघाली आहे, पण दुसरीकडे दुसऱ्या टप्प्यात ही जात गणना नाही, ओबीसी नोंदीचा संभ्रम आहे. याकरता केंद्राकडून स्पष्टीकरणाची पण मागणी होते. असा हे पहिला टप्पा पार पडला. आम्हाला मूर्ख बनवलं ओबीसींना देशातील पंतप्रधानांनी. पार्लमेंटमध्ये त्यांनी सांगितलं फ्लोअरवर की आम्ही जातनिहाय जनगणना करू. बाहेरही सांगितलं.
राहुलजींचा दबाव वाढला, ओबीसीच्या हक्कासाठी राहुल गांधी ताकदीनं उभे झाले. त्यावेळेस आता पंतप्रधानांनी ओठातून बोलले की ओठातून बोलले माहीत नाही, पण बोललेत. पण पहिल्या टप्प्यामध्ये मात्र ओबीसीचा स्वतंत्र कालम त्या ठिकाणी दिसला नाही. आणि म्हणूनच आमचा आता दुसरा टप्पा सुरू होतो आहे जनगणनेचा. त्यामध्ये तरी ते कालम असावं यासाठी आम्ही सरकारकडे ही मागणी घेऊन ही यात्रा आम्ही काढतो आहे. आणि सरकारच्याकडे, गव्हर्नमेंटकडे किंवा मोदी सरकारकडे आमची ही मागणी असणार आहे की तुम्ही काहीही करून तुम्ही दिलेला शब्द, तसे तुम्ही खूप शब्द देता पण पाळत नाही, पण किमान ओबीसीचा शब्द तरी पाळावा अशी त्यांच्याकडे आमची मागणी असणार. रवींद्र धंगेकर म्हणाले की सत्तेत असलेली भाजप ही एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेमुळे आहे, त्यामुळे त्यांनी शिवसेनेवर काही आरोप प्रत्यारोप न करता आभार मानायला पाहिजे. असं आहे, भारतीय जनता पक्षाचे दिवस जे फुललेत, आमच्या सरकारच्या जर गेलं नसतं आणि एकनाथजी शिंदेनी जर शिवसेना फोडली नसती आणि सरकार भारतीय जनता पक्षाबरोबर स्थापन केले नसते, तर आज भारतीय जनता पक्षाचे 40-50च्या पलीकडे आमदार राहिले नसते. धनगेकरांच्या बोलण्यात दम आहे, ते सत्य बोलत आहे. त्यावेळेस एकनाथ शिंदेनी तिजोरी खाली करून महाराष्ट्रातील जनतेला वाटलं, ते मग लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री प्रशिक्षण युवा योजना असेल, तीर्थयात्रा काढली आणि जो येईल त्याला मुक्त हस्ते तिजोरी खुली केली. त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे दिवस चांगले आले. नाही तर महाराष्ट्रामध्ये सत्ता गेली नसती तर मात्र आज भारतीय जनता पक्ष सत्तेत नसती, हे त्यांचं म्हणण्याला नक्की आधार आहे. हो, राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून एक वक्तव्य करण्यात आलेलं आहे की आता काही ओबीसीचे नेते तयार होत आहेत, जे नेते जय ओबीसी सुद्धा बोलत नाही. माहीत नाही त्यांना कोणाला म्हणायचं आहे, पण जय ओबीसी म्हणून सरकारच्या भरोश्यावर बिल्डिंगा बांधणारे जे आहेत आणि सरकारचं धन घेऊन जर जय ओबीसी म्हणत असतील तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. बँगलोरला गेले, आज बँगलोरला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन आहे, तर तुमची अनुपस्थिती आहे तिथे? नाही, ते आम्ही सरकारचं लालून चांगण करायसाठी महाराष्ट्राच्या ओबीसी मेळावे देशात कुठे होत असतील तरी मी यापुढे जाणार नाही. काही मागायची ठोस भूमिका असेल तर त्या मेळाव्यात मी पक्षाचा संबंध न ठेवता जाईल. थँक्यू. चंद्रपूर राडा झाला, चंद्रपूरमध्ये स्वीकृत नगरसेवकाचा प्रश्न तुमच्या महानगरपालिकेत काय? नाही, मला माहिती घेऊन सांग. ब्रह्मपुरीमध्ये इथेनॉल निर्मितीचं जे पाणी आहे ते सोडून त्रास राहिला, तुम्ही इथेनॉल निर्मिती क्षेत्रात आहात, इथेनॉलच्या कारखान्यामुळे जे प्रदूषण होतं त्याचा उपाय काय? नाही, असं आहे, ते गावाच्या जवळ ते प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे तिथून दूषित पाण्यासंदर्भात मी पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांना तिकडे पाठवलं आहे. लोकांना खूप त्रास होत आहे, त्याची घाण वास येत आहे, मच्छराचा, माशांचा खूप प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे बिमारी वाढण्याची शक्यता आहे. गावालगत तो प्रोजेक्ट आहे, गावातून मधामध्ये एक नाला आहे आणि त्या नाल्याला जर पाणी सोडलं जातं तर ते नाल्यात पाणी न सोडता त्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे. ते फिल्टर पॅन लावा किंवा STB लावा, काय करायचं ते करा, परंतु ते मी अधिकाऱ्यांना पाठवलं आहे. माझ्या मतदारसंघातला प्रश्न आहे, हे जो कोणी करत असेल त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी मी अधिकाऱ्यांना सांगितलं. होऊन जातं एवढं सगळं काम. आज मोहनजी भागवत जो है जेनजी और जेनजी अल्फा को संबोधित करने वाले हैं, कैसे देखते हैं आप? वो ऐसा है कि सब कुछ निकल जाने के बाद अब इनके पैर की मिट्टी हिल गई है, देश की सरकार की हो या RSS की. अब इन लोगों को अभी उनकी याद आ रही है. जब ये बच्चा को रोजगार ख़त्म हो गया था देश में, बड़े पैमाने में बेरोजगारी बढ़ी थी, हाथ में काम नहीं था, शिक्षा व्यवस्था की पूरी ऐसी तैसी हो चुकी है, इसीलिए
शिक्षा व्यवस्था पर इन्होंने अगर ध्यान दिया रहता है तो आज ये स्थिति आती नहीं थी। इन लोगों ने देश को लूटने का काम किया। इन लोगों ने केवल बातें की और युवाओं के साथ में, भावनाओं के साथ में खिलवाड़ किया। इसीलिए अभी उनके पैर के तले की मट्टी खिसक रही है, इसीलिए उनको युवाओं की याद आ रही है। मैं क्या बताएंगे वहाँ जाकर मोहन जी, किस रोजगार की बात करेंगे? आरएसएस के हाथ में रोजगार है? अरे जो सरकारें इतने साल से बैठी है, उन्होंने रोजगार निर्मित के लिए, बच्चों के साथ में न्याय करने के लिए, हर कोई पेपर लीक हो रहा है पूरे हिंदुस्तान में, तब कुछ किया नहीं। अब ये भारतीय जनता पक्ष के नेताओं को बुलाकर ये लोग थोड़ा करेंगे, नेताओं के बच्चों को बुलाकर। अब क्या बताएंगे वहाँ पे? आप शाखा में आइए, यही बोलेंगे? देशभक्ति का पाठ पढ़ाएंगे तो इससे पेट भरने वाला है? देशभक्ति तो हिंदुस्तान के हर खून में है, नए से सिरे से बताने की जरूरत क्या है? यही बताने का है तो फिर आह्वान करें, बच्चों के साथ में रूबरू होने की जरूरत क्या है? और कौन देशभक्त नहीं है और कौन देशभक्त है, ये प्रमाण सिद्ध करने का अधिकार किसने उसको थोड़ी दिया है उनको। जो अंग्रेजों के, इनकी विचारधारा के लोग, पूर्वज अंग्रेजों के साथ में थे, इस देश के आज़ादी के विरोध में थे, वो लोग हमें बताएंगे आज़ादी और अपने देशभक्ति क्या होती है, राष्ट्र प्रेम क्या होता है। ये बताने के लिए हिंदू मुस्लिम करते रहो, ये बताते रहो, झूठा गुणगान गाते रहो। अब युवाओं को समझ में आया है कि ये सरकार, मोदी सरकार, ये हमारे भविष्य को दुरुस्त नहीं कर सकती। हमारे भविष्य के लिए ये सरकार हटाना ही जरूरी है। ये युवाओं की मानसिकता बैठी है, बनी है, इसलिए ये कुछ भी कहे तो कोई परिणाम होने वाला नहीं है।